Students, in last 3 videos, we learned about basic concepts in maths. In that, we learned addition, subtraction and multiplication. Today, we are going to see the next basic concept and that is division. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण गणितातील मूलभूत संबोध पाहिलेले आहेत. बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार या गणितातील मूलभूत संबंधाबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. आज आपण याच्यातीलच शेवटचा मूलभूत संबंध बघत आहोत आणि त्याचे नाव आहे भागाकार. डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे काय? भागाकार म्हणजे काय? टू डिवाइड द गिवन नंबर्स. दिलेल्या संख्येचे इक्वली विभाजन करणे, समान वाटप करणे म्हणजेच काय? भागाकार होय. लेट्स सी द फर्स्ट एक्झाम्पल. लुक, द फर्स्ट एक्झाम्पल इज 16 डिवाइडेड बाय 2. पहिले एक साधे आणि सोपे उदाहरण आपण बघूया. 16 भागिले 2. वी हॅव टू डिवाइड 16 इनटू 2 इक्वल पार्ट्स. आपल्याला काय करायचे आहे? 16 चे समान 2 भाग करायचे आहेत. म्हणजेच आपण काय करणार? These are 16 dots 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and 16. We have to divide these 16 dots into 2 equal parts. या 16 dots चे आपल्याला 2 समान भाग करायचे आहेत. मग प्रत्येक भागामध्ये किती डॉट्स येतील? How many dots in each part? We know that in each part there are 8 dots. प्रत्येक भागामध्ये 8 डॉट्स येतील आणि अशा पद्धतीने एकूण 2 भाग आपल्याला मिळतील. That means when we have to divide 16 into 2 equal parts, we get 8 dots. How we find these 8 dots? मग हे 8 dots आपण कसे शोधणार? Let's make division like this. मग अशा पद्धतीने आपण भागाकाराची क्रिया करू. In this example, you know, 16 is called a dividend. 16 ला डिव्हिडंड असं म्हटलं जातं, म्हणजे तो भाज्य आहे. and 2 is the divisor. आणि 2 हा काय आहे? भाजक आहे. For division method, we have to recite table. भागाकाराची क्रिया करण्यासाठी आपल्याला पाढे येणे खूप आवश्यक आहे. Here divisor is 2, therefore write the table of 2 alongside. I write here the table of 2. इथे 2 हा डिवायझर आहे म्हणून इथे 2 चा टेबल इथे तयार करून घेतलेला आहे. आता पहा, here 2 is one digit number. 2 ही एक अंकी संख्या आहे. Therefore we first take one digit from dividend. येथे 2 ही एक अंकी संख्या आहे म्हणून आपण डिव्हिडंड मधील एकाच अंकाचा विचार करणार आहोत. But 1 is not in the table of 2. पण एक ही संख्या 2 च्या टेबल मध्ये नाही and therefore at first 2 into 0 is equal to 0. And so we write 0 as quotient and 2 into 0 is equal to 0. We subtract 0 from 1. तुम्हाला माहितच आहे की एक ही संख्या पाढ्यामध्ये कुठेही नाही, कारण ज्यावेळी 2 ला आपण 1 ने गुणतो त्याच वेळी उत्तर आपल्याला 2 मिळते. मग 2 ला 0 ने गुणलं तर उत्तर किती मिळते? 0. म्हणून 2 च्या पाढ्यामध्ये 1 नाही म्हणून 0 चा भाग लावला. 2 गुणिले 0 0. 1 मधून 0 गेला, शिल्लक राहिला 1. नाउ कॉपी द नेक्स्ट नंबर. आपण पुढील संख्या उतरून घेतली. ती किती झाली? That is 6. The number is 16. 6 ही संख्या आपण उतरून घेतली आणि तयार झाली संख्या 16. Now look in this table. There is 16 at 8th place. 2 च्या पाढ्यामध्ये 16 ही संख्या 8व्या स्थानी आहे and therefore we write 8 at quotient place. Now 2 into 8 is equal to 16 and the subtraction is 0. Now there is no any other number to copy here. Therefore we solve this example completely. We get 0 at last, that is called remainder. आपल्याला सगळ्यात शेवटी
बाकी शून्य मिळालेली आहे त्याला आपण म्हणणार आहोत रिमाइंडर अँड द आन्सर इज 8 दॅट इज कॉल्ड कोशंट. आणि 8 हे जे उत्तर आपल्याला मिळाले त्याला आपण म्हणणार आहोत भागाकार. These are the 4 parts of division: quotient, divisor, dividend and remainder. अशा पद्धतीने भागाकाराचे 4 भाग आहेत. quotient म्हणजे भागाकार, dividend म्हणजे भाज्य, divisor म्हणजे भाजक आणि remainder म्हणजे बाकी. जर पाढापाठ असेल तर आपण कितीही अंकी संख्येचा भागाकार या पद्धतीने करू शकतो. Now let's see in this example we get 8 answer. We divided 8 dots in 2 parts. That means when we have to make division we make equal parts of given numbers. दिलेल्या संख्येचे आपण समान भाग करतो, समान गट करतो, म्हणजे तिथे भागाकाराची क्रिया होते. Let's see the another example. 42,356 divided by 45. In this example, we have first we write this example 42,356 divided by 45. प्रथम आपण या उदाहरणाची मांडणी करून घेतली. In this example, this is called the dividend. पहा या उदाहरणामध्ये डिव्हिडंड कोण आहे? 42,356 and the divisor is 45. भाजक आहे 45. The divisor is 45, therefore we have to make the table of 45 first. भाजक हा 45 असल्यामुळे आपणाला प्रथम 45 चा पाढा तयार करून घ्यावा लागेल. First we write this table alongside here. 45 into 0 is equal to 0. प्रथम शून्याने गुणून आपण पाढायला सुरुवात करतोय. 45 into 1 is equal to 45. 45 into 2 is equal to 19. 45 into 3 is equal to 135. 45 into 4 is equal to 180. We write the table like this. Now we start to make division. आता आपण भागाकाराची क्रिया सुरू करतोय. First look, in divisor there are 2 digits. भागाकारामध्ये भाजकामध्ये इथे 2 अंक आहेत म्हणून भाज्यातील डिव्हिडंड मधील आपण पहिल्या 2 अंकांचा विचार केला. तर there is 45 is divisor and 42 is dividend. 45 is greater than 42 and therefore we don't divide 42 by 45. 42 ही संख्या 45 पेक्षा लहान आहे. भाज्य हा लहान आहे म्हणून आपण 42 ला 45 ने भागू शकत नाही and therefore first we take here 45 into 0 is equal to 0. Where 0 is at 0 place and therefore we write 0 as quotient here. And now 45 into 0 is equal to 0. Subtract 42 minus 0 is equal to 42. Now पहा 45 ने 42 ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग लावला. शून्य ही शून्य स्थानी आहे पाढ्यामध्ये म्हणून इथे शून्याचा भाग लागला. 45 गुणिले 0 0. 42 मधून शून्य गेले शिल्लक राहतील 42. Now copy the next number. आता पुढील संख्या आपण उचलून घेतली and that is 3. पुढची संख्या आहे 3. 423 ही संख्या इथे तयार झाली. Now find out which is the closest number to 423 in this table. आता तुम्हाला शोधायचे आहे की 423 च्या जवळची संख्या पाढ्यामध्ये कोणती आहे. There are 405 and 450 are near there. या ठिकाणी 423 ला 405 आणि 450 या 2 संख्या जवळच्या आहेत. But 450 is greater than 423. पण 423 पेक्षा 450 ही संख्या मोठी आहे म्हणून आपण ती संख्या न विचारात घेता we take 405 at 9th place. 9व्या स्थानी असणारी 405 ही संख्या आपण विचारात घेतोय. There is 405 is at 9th place. Therefore we write 9 at quotient place. म्हणून आपण 9 ही संख्या काय केली
क्वोशंट प्लेसला लिहिली. अँड नाऊ 45 into 9 is equal to 405. We subtract it from 423. आता आपण काय करूया, 45 गुणिले 9 बरोबर 405 आहे, म्हणून 423 मधून 405 वजा करूया. When we make subtraction, we get answer 18. यांची वजाबाकी करून पहा, उत्तर 18 मिळते. बाजूला तुम्ही कच्चे काम करून सुद्धा वजाबाकी करू शकता. नाउ कॉपी द नेक्स्ट नंबर. आता पुढची संख्या आपण उतरून घेणार आहोत, अँड दॅट इज 5. पुढची संख्या आहे 5, ती आपण इथे उतरून घेतली. कॉपी 1 डिजिट ॲट अ टाइम. एका वेळी एकच अंक उतरून घ्यायचा आहे. दॅट इज 185 नंबर इज हियर. आता इथे 185 ही संख्या तयार झालेली आहे. फाइंड आउट द नियरेस्ट नंबर टू 185 इन दिस टेबल. टेबल मधून आपल्याला 185 ला जवळची संख्या शोधायची आहे, अँड दॅट इज यस 180, which is closer to 185 and smaller than 185. या 185 ला जवळची संख्या पाड्यामध्ये आहे 180, जी 185 मधून वजा होते 185 पेक्षा लहान आहे, and that number is at 4th place. Therefore the quotient is 4 here, and 45 into 4 is equal to 180. We subtract 180 from 185. अशा पद्धतीने 185 मधून 180 आपण वजा केलो, we get answer 5. आपल्याला वजाबाकी मिळालेली आहे 5. Now copy the next number again. आता अजूनही पुढे एक अंक आहे, तो आपण येथे उतरून घेणार आहोत, आणि तो आहे 6. The number is 56 now here. आता 56 ही संख्या इथे तयार झालेली आहे, आणि now divide 56 by 45. 56 ला आपण 45 ने भागणार आहोत. Look at this table. There is smallest number near to 56 is 45. 45 ही 56 च्या जवळची लहान असणारी संख्या आहे, आणि म्हणून आपण इथून इथे 45 वजा करणार आहोत. बट 45 इज ॲट फर्स्ट प्लेस. 45 ही पहिल्या स्थानी आहे, म्हणून येथे भाग लागेल 1 चा, आणि 45 एके 45 56 मधून वजा होते. द आन्सर 11. नाउ देयर इज नो एनी नंबर आफ्टर 6 टू कॉपी हियर. येथे 6 नंतर कोणताही अंक उतरून घेण्यासाठी नाही, and therefore the division process is completed here. The 11 remains in this example, so it is called a remainder. येथे या उदाहरणामध्ये 11 शिल्लक राहिलेले आहेत, म्हणून त्याला म्हणणार आहोत रिमाइंडर, and the answer we get 941 is called a quotient. आणि जे उत्तर आपल्याला मिळालेले आहे 941, त्याला आपण म्हणणार आहोत quotient, म्हणजेच भागाकार. Now look at the another example. Then look at the next example. 13,545 divided by 50. This is the second example. In this example, 13,545 is the dividend and 15 is the divisor. First write it. This is the dividend and 15 is called the divisor. Now we have to write first table of 15. आता आपल्याला काय करावं लागेल, 15 चा पाढा प्रथम लिहून घ्यावा लागेल. I write here the table of 15. 15 1 जा 15, 15 2 जा 30, 15 3 जा 45, 15 4 जा 60, 15 5 जा 75, 15 6 जा 90. I write the table of 15 here. अशा पद्धतीने 15 चा पाढा आपण इथे लिहिलेला आहे. तुम्हाला 15 चा पाढा जर पाठ नसेल तर तुम्ही गुणाकार करून 15 चा पाढा असा तयार करून लिहू शकता. Now divide 13,545 by 15. आता आपण 13,545 ला 15 ने भागूया. In 15 there are 2 digits. Therefore first take 2 digits from the dividend. भाजकामध्ये 2 अंक आहेत, म्हणून भाज्यातील सुद्धा पहिले 2 अंक आपण घेऊया. But 15 is smaller
greater than 13, and therefore we write 0 at quotient place. पण 15 ही संख्या डिव्हिडंट मधील 13 या संख्येपेक्षा मोठी आहे, म्हणून आपण भागाकाराच्या जागी 0 लिहिले. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे 15 ला शून्याने गुणलं तर उत्तर किती येते? 0च येते. म्हणून भागाकाराच्या जागी 0 लिहिले. 15 गुणिले 0 बरोबर 0. 13 मधून 0 गेले, शिल्लक राहते 13. नाउ कॉपी द नेक्स्ट नंबर. आता आपण पुढील संख्या उतरून घेतली, and that is 5. We copy one digit at one time. एका वेळी एकच संख्या आपण उतरून घेणार आहोत. The number is here 135. इथे तयार झालेली संख्या ही 135. Now look at this table. There is 135 in this table. या पाढ्यामध्ये 135 आहे का हे प्रथम शोधायचे. Yes, there is 135 at 9th place. 9व्या स्थानी 135 आहे. 15 9 135 असे. 15 9 चा 135. 15 गुणिले 9 केल्यावर 135 हे उत्तर आपल्याला मिळते. Therefore we write 9 at quotient place. म्हणून आपण 9 हे भागाकाराच्या ठिकाणी लिहिले. 15 9 135. We subtract 135 from 135. The answer is 0. 135 मधून 135 वजा केल्यानंतर 0 हे उत्तर आपल्याला मिळालेले आहे. Now copy the next number. आता आपण पुढील संख्या इथे उतरून घेतली, and that is 4. एका वेळी एकच संख्या उतरून घ्यायची आहे हे लक्षात घ्या. आता संख्या उतरून घेतली, ती आली 4. 15 ने आता आपण 4 ला भागणार आहोत. There is not 4 in this table. 15 च्या पाढ्यामध्ये 4 ही संख्या नाही, कारण टेबल स्टार्ट्स फ्रॉम 50. 15 पासून पाढ्याला सुरुवात होते. 4 ही तर खूप लहान संख्या आहे, and therefore we again write quotient 0 at quotient place. आता म्हणून आपण पुन्हा भागाकाराच्या जागी शून्याचा भाग लावतोय हे लक्षात घ्या. का शून्याचा भाग लावतोय? तर 15 ने 4 ला भाग जात नाही, म्हणून शून्याचा भाग लावणे खूप आवश्यक आहे. आता पहा 15 गुणिले 0 0 येईल. 4 मधून 0 गेले, शिल्लक राहते 4. आता आपण पुढची संख्या उतरून घेणार आहोत. द नेक्स्ट डिजिट इज 5. पुढची संख्या उतरून घेतली, संख्या तयार झाली 45. नाउ डिवाइड 45 by 15. आता आपण 45 ला 15 ने भागणार आहोत. लुक ॲट दिस टेबल. इन दिस टेबल there is 45 at third place. तिसऱ्या स्थानी 45 आहे. Therefore we write 3 as quotient. 15 into 3 is equal to 45. We subtract 45 from 45. We get answer 0. 45 मधून 45 वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळते 0. Now there is no any digit to copy. Therefore the operation of division is completed here. येथे भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे, कारण येथे 5 च्या पुढे उतरून घेण्यासाठी कोणताही अंक नाही. या ठिकाणी पहा, आपण 4 हा अंक उतरून घेतला, एका वेळी एकच अंक उतरून घेतला, पण 4 ला 15 ने 4 ला भाग जात नाही, म्हणून प्रथम शून्याचा भाग लावला आणि मगच पुढील अंक उतरून घेतलेला आहे हे लक्षात घ्या. Here the subtraction is 0 and that is called remainder. इथे शिल्लक शून्य राहिलेले आहे. भागाकाराची क्रिया इथे संपलेली आहे, म्हणून इथे 0 हा भाग 0 ही बाकी झाली, त्याला आपण रिमाइंडर म्हणणार आहोत. and 903 is called quotient. आणि 903 हा आपल्याला इथे भागाकार मिळालेला आहे. Now look at the next example. पुढील उदाहरण पाहूया. पहा उदाहरण काय आहे. 45,204 divided by 82. Here we write the given example first. 45,204 divided by 82. In this example 45,204
is called the divider and 82 is the divisor. We have to solve this example. आपल्याला हे उदाहरण सोडवायचे आहे. For that we first make the table of 82. प्रथम आपण 82 चा पाढा तयार करून घेऊया. पहा 82 into 0 is equal to 0. कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यानंतर उत्तर शून्यच येते, म्हणून प्रथम आपण शून्यापासून गुणायला सुरुवात करतोय. 82 गुणिले 0 बरोबर 0. 82 into 1 is equal to 82. 82 into 2 is equal to 164. We write the table like this, and now we divide 45,204 by 82. In this example, 82 have 2 digits, and therefore we take first 2 digits from this divider. डिवायझर मध्ये 2 अंक आहेत, म्हणून आपण डिव्हिडंड मधील सुद्धा पहिल्या 2 अंकांचा विचार करूया. But 45 is smaller than 82, and therefore we write first 0 at quotient place, because 82 into 0 is equal to 0, and we subtract, we get answer 45. 45 ही संख्या 82 पेक्षा लहान आहे, म्हणून 82 ने 45 ला भाग जात नाही, म्हणून आपण प्रथम शून्याचा भाग लावला. 82 गुणिले 0 0. 45 मधून 0 गेले, शिल्लक राहतील 45. नाउ कॉपी द नेक्स्ट नंबर. आता आपण पुढील अंक उतरून घेतला, and that is 2. The number is here 452. 452 ही संख्या येथे तयार झालेली आहे. Now look at this table. In this table, the nearest number to 452 is 410. 452 ला जवळची पाढ्यातील असणारी संख्या आहे 410, and 410 is at 5th place. 410 ही 5व्या स्थानी असणारी संख्या आहे, and therefore we write here 5 at quotient place. We subtract now. 82 into 5 is equal to 410. We subtract 410 from 452. We get answer is 42. Now copy the next number. The next number is 0. We copy 0 after 42. 42 च्या पुढे आपण शून्य उतरून घेतलेला आहे. The number here is 420. Now find out the nearest number to 420. 420 ला जवळची असणारी या पाढ्यातील आपण जर संख्या शोधली तर we get again 410 in this table. पुन्हा आपणाला 410 हीच संख्या 420 च्या जवळची आढळते, and it is at 5th place. Therefore we again write 5 at quotient place. 452 च्या जवळची संख्या 410 ही या पाढ्यात आपल्याला 5व्या स्थानी आढळली, म्हणून 5 चा भाग लावला. वजाबाकी केल्यानंतर पुन्हा 442 ही वजाबाकी मिळाली. पुढचा शून्य आपण उतरून घेतला तर 420 ही संख्या आपल्याला येथे मिळते. 420 च्या जवळची संख्या पाढ्यातील शोधली तर पुन्हा 410 ही संख्या मिळते, आणि ती 5व्या स्थानी आहे, म्हणून पुन्हा इथे 5 लिहिलेले आहे. आता पहा 82 into 5 is equal to 410. We subtract it from 420. 420 मधून आपण 410 वजा केले. आता वजाबाकी किती येईल पहा. We get subtraction 10. वजाबाकी मिळालेली आहे 10. Now copy the next number, that is 4. पुढील अंक आपण उतरून घेतलेला आहे, तो आहे 4. The number forms here 104. इथे तयार झालेली संख्या आहे 104. Now find out the nearest number in this table to 104. 104 ला जवळ असणारी संख्या या पाढ्यातून आपण शोधली तर we get 82 is the nearest number to 104. 104 ला जवळची संख्या पाढ्यामध्ये आहे 82, and it is at first place. ती पहिल्या स्थानी आहे, and therefore we write here 1 at quotient place, and we subtract 82 into 1, 82 from 104. आणि म्हणून आपण 104 मधून
82 ही संख्या वजा करतोय. इथे जर तुम्हाला वजाबाकी तोंडी करता येत नसेल तर तुम्ही बाजूला त्याचे काम करू शकता. We got the answer 22. Now there is no any digit copy after 4. 4 नंतर उतरून घेण्यासाठी येथे कोणताही अंक नाही म्हणून येथे भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे. Here 22 is called the remainder. येथे 22 त्याला आपण म्हणणार आहोत रिमाइंडर. बाकी शिल्लक राहिलेली आहे 22 and we get the answer 551 is called the quotient आणि आपल्याला भागाकार मिळालेला आहे 551. Now you remember that to solve the examples on division you have to recite the table. Read the example carefully. How many hours will be required to cover a distance of 5040 km with the speed of 63 km per hour? काय विचारलेले आहे पहा. How many hours will be required? How many म्हणजे किती? किती तास लागतील कशासाठी? To cover the distance of 5040 km. 5040 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती तास लागतील हे शोधायचे आहे आणि हे शोधण्यासाठी आपल्याला त्यांनी सांगितले आहे द स्पीड ऑफ 63 किलोमीटर पर आवर. पर आवर म्हणजे प्रत्येक तासाला. प्रत्येक तासाला जर गाडी 63 किलोमीटर जात असेल तर एकूण प्रवासासाठी लागणारा वेळ आपल्याला शोधायचा आहे. आपल्याला इथे काय दिलेले आहे पहा. टोटल डिस्टन्स दिलेला आहे म्हणजे एकूण अंतर दिलेलं आहे 5040 किलोमीटर आणि स्पीड काय सांगितलेलं आहे पहा. द स्पीड इज 63 किलोमीटर पर आवर. एका तासाला 63 किलोमीटर. Therefore we first do here 5040 divided by 63. आपल्याला काय करावं लागेल 5040 ला 63 ने भागावे लागेल. आता 63 ने भागायचे म्हणजे 63 चा पाढा तयार करावा लागेल. First write the table of 63. 63 into 0 is equal to 0. 63 into 1 is equal to 63. 63 2s are 126. 63 into 3 is equal to 189, like that. First we write the table of 63 like this and 5040 divided by 63. Here 5040 is divisor and 63 is divisor. Now we first look here. Here are two digits in the divisor. Therefore first we take two digits from the dividend. येथे भाजकामध्ये दोन अंक आहेत म्हणून आपण येथे भाज्यामध्ये सुद्धा पहिल्या दोन अंकांचा विचार करूया. There is 50 and here is 63. You know 63 is greater than 50 and therefore we write 0 at quotient place. भागाकाराच्या जागी आपण शून्य लिहिणार आहोत. शून्याचा भाग लावणार आहोत कारण 63 गुणिले 0 बरोबर 0. 50 पेक्षा लहान संख्या पाड्यामध्ये शून्यच आहे. 50 मधून शून्य गेले 50च शिल्लक राहतील. Now copy the next number. The next number is 4. The number here is 504. Now find 504 in this table. The 504 in this table is here. It is at 8th place. 8व्या स्थानी आहे ते and therefore we write here 8. 63 into 8 is equal to 504. We make subtraction here. We get the at last answer 0. Now here is also 0. Copy the next number. आता अजून एक इथे पुढे अंक आहे तो शून्यच आहे तो आपण इथे उतरून घेतला. आता इथे तुम्हाला शून्यच दिसत आहे पण त्याला भाग न घालवता राहायचे नाही कारण ज्यावेळी एखादा अंक उतरून घेतलेला असतो त्यावेळी त्याला भाग घालवावेच लागते. आता 63 ने शून्याला भाग जातो का तर 63 च्या पाढ्यामध्ये शून्य हे शून्यच स्थानी आहे म्हणून इथे शून्याचाच भाग लागेल आणि 63 गुणिले 0 बरोबर 0 याच्यामधून वजा होईल. शून्यामधून शून्य गेले शिल्लक शून्यच राहतील. पहा
येथे आपण 0 हा अंक उतरून घेतलेला आहे म्हणून भाग लावलेला आहे. शेवटी 0च आहे, भाग नाही घालवला तरी चालेल असा जर तुम्ही विचार केला तर येथे तुमचं आत इतकेच उत्तर येईल आणि तुमचे उत्तर चुकेल. म्हणून जोपर्यंत आपण अंक उतरून घेत आहोत तोपर्यंत भागाकाराची क्रिया पुढे करायचीच आहे. आता इथे पहा, इथे उतरून घेण्यासाठी कोणताही अंक नाही. हियर देयर इज नो एनी डिजिट टू कॉपी हियर, therefore here the operation of division is completed. इथे उतरून घेण्यासाठी कोणताही अंक नाही म्हणून इथे भागाकाराची क्रिया संपलेली आहे आणि आपल्याला इथे उत्तर मिळालेले आहे 80 hours. Look, how many hours will be required? We write here answer 80 hours will be required. आपल्याला इथे उत्तर मिळालेले आहे 80 तास प्रवासासाठी लागतील. Students, in your book of 5th standard in 4th chapter there are some examples based on division. Solve that examples in your notebook and also make practice of basic concepts in maths. गणितातील मूलभूत संबोध यावर आधारित उदाहरणे जी आहेत त्यांचा तुम्ही अधिकाधिक सराव करून त्यांचे दृढीकरण करायचे